नमस्कार. इयत्ता तिसरी विषय परिसराभ्यास आणि घटक अ ब ब किती प्रकारचे प्राणी. चला तर पाहूया. या घटकातून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती. मुले विविध प्रकारचे प्राणी ओळखतात. मुले विविध प्रकारचे पक्षी सांगतात. मुले प्राणी आणि पक्ष्यांची वैशिष्ट्ये सांगतात. प्राणी व पक्ष्यांची निवारे सांगतात. प्राणी व पक्ष्यांचे उपयोग सांगतात. सांगा पाहू, चित्रातील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील. त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा. सांगा बरं चित्रातील प्राणी. मैना, पोपट, हत्ती, सांबर, साप. व्हेरी गुड. या ठिकाणी आपण प्राणी आणि पक्ष्यांची नावे पाहिली आहेत. आता या प्राण्यांची आपण वैशिष्ट्ये पाहूया. सांगा बरे काय. मैना, मध्यम आकाराचा पक्षी आहे. पिसारा सामान्यतः गडद असतो. बहुतेकदा तपकिरी असतो. मैना, हो ना. हो. हे ओळखा. सांबर, आकार मोठा असल्याने वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे सांबर. हे सांगा बरं काय आहे. पोपट, एकटा अथवा लहानशा थव्याने राहतो. फांदीला लटकून तो फळे खातो. पोपट. आता पहा, हे काय आहे. हत्ती, हत्ती. लांब सोंड, लांब सुळे, सुपासारखे पसरट कान आणि खांबासारखे जाडजूड पाय ही आहेत हत्तीची वैशिष्ट्ये. हत्ती. हे काय आहे. साप, सापाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात व पाय नसतात. साप नागमोडे आकारात सरपटतात. आमची नावे सांगा. सांगा पाहू. आकाशात उडणारे प्राणी सांगा. वटवाघूळ, चिमणी, कावळा. व्हेरी गुड. पाण्यात राहणारे प्राणी सांगा. कोणते. मासा, कासव, खेकडा. व्हेरी गुड. आता आमचा संचार कोठे असतो. या प्राण्यांची नावे सांगा. गरुड, गाय, मासा. पहा, गरुड आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते आणि मासे पाण्यात पोहतात. बघा, आमचे रंग निरनिराळे. हे कोणता पक्षी आहे. बगळा, बगळा पांढरा असतो. हा कोणता प्राणी आहे. म्हैस. म्हैस काळी असते आणि कावळा सुद्धा बघा काळा असतो. असतो ना. हो. आता हा कोणता पक्षी आहे. मोर. मोर तर रंगीबेरंगी असतो. बघा, आहेत का रंग वेगवेगळे. हो. आम्ही आकाराने लहान मोठे. हे काय आहे. घोडा. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. आता पहा, हे काय आहे. शेळी. शेळी आणि कुत्रा हे मध्यम असतात. आणि यानंतर पहा, काय आहे. खार. खार आणि उंदीर लहान असतात. खार आणि उंदीर लहान असतात. हे काय आहे. झुरळ. बघा, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असते. हे काय आहे. मुंगी. चिलट्या आणि मुंग्या अगदी चिटुकल्या असतात. आमची हालचाल वेगवेगळी. हे काय आहे. खार. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळ असते. झाडावर सुरसूट चढते, फांदीवरून तुरतुर पळते. हे काय आहे. हत्ती. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हे काय आहे. हरिण. हरणाचे पाय बारीक असतात आणि ते खूप वेगाने धावते. हे काय आहे. बेडूक. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुरूटून उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. सांगा पाहू, आपण गायी का पाळतो. गायीपासून आपल्याला दूध मिळते. व्हेरी गुड. सांगा पाहू, आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा. गाय, बैल, म्हैस, शेळी, हो ना. हे आपले उपयोगी पडणारे प्राणी आहेत. आता सांगा भाऊ, घरात उंदीर आणि ढेकून असेल तर आपल्याला का आवडत नाहीत. उंदीर साठवणीतले धान्य फस्त करतात
शिवाय घरातील वस्तू सुद्धा कुरतडतात. आम्ही उपयोगी. हे काय? म्हैस. गाय, म्हैस, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. आम्ही उपयोगी. हे काय? गाढव. गाढव. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. ओझे वाहण्यासाठी. हे काय? बैल. बैल. बैल शेतीच्या कामात मदत करतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. हो ना? हो. आम्ही घरघुशी. हे काय? उंदीर. उंदीर आणि घुशी साठवलेले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू सुद्धा कुरतडतात. बघा चित्रामध्ये कुरतडतात ना वस्तू. हो. हे काय? कोळी. घरात ढेकून होतात. आपले रक्त शोषतात. कोळ्यामुळे घरात जळमटे होतात. हे काय? माशी. डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. तरी सुद्धा त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. हा ना? हो. आमची पिल्ले दूध पितात. हे काय? गाय. गाय या प्राण्याचे पिल्लू दूध पिते. हे काय? शेळी. शेळी या प्राण्याचे पिल्लू दूध पिते. हे काय? कुत्रा. कुत्रा या प्राण्याचे पिल्लू दूध पिते. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य कर्ण असतात. आम्ही उडतो. हे काय? गरुड. पक्ष्यांना 2च पाय असतात. उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्याच्या अंगावर पिसे असतात. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. हे काय? कोंबडा. कोंबडा. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो. खाली लगेच येतो. कोणाच्या उलट? गरुडाच्या उलट. आम्ही पाण्यात राहतो. पाण्यात राहणारे कोण? मासा. मासा पाण्यात राहतो. आम्ही सरपटतो. हे काय? पाणसा. हे सरपटणारे प्राणी आहेत. आम्हाला कीटक म्हणतात. हे काय? फुलपाखरू. डास. माशी. यांना कीटक म्हणतात. कीटकाला 6 पाय असतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.